खालापूर तालुक्यात अनधिकृत लॉजिंगच्या नावाखाली ध्येयविक्रीची कीड फोफावत असून बांगलादेशी तरुणींचा देखील वावर असल्याची माहिती मिळाली आहे। यामुळे तालुक्यातील अनैतिक व्यवसाय तेजीत होत असल्याचे दिसत आहे। या सर्व अनैतिक धंद्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलिसांनी खालापूर आणि पनवेलच्या वेशीवर असलेल्या घोसाळवाडी गावाच्या हद्दीत लॉजवर कारवाई करत 2 बांगलादेशी तरुणी आणि लॉजचा व्यवस्थापकाला ताब्यात घेतले होते। राजरोसपणे चालणाऱ्या अनैतिक धंद्याबाबत गल्लीत चर्चा असताना पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। अशा प्रकारच्या कारवाईत सातत्य नसल्याने खालापूर हद्दीत विनेगाव कलोते येथील अनधिकृत लॉजिंगमध्ये ध्येयविक्री धंदा तेजीत आहे। विनेगाव येथे बंगल्याचे रूपांतर लॉजिंगमध्ये करण्यात आले असून अनेक तरुणी दिवसा येथे आणल्या जातात। या ठिकाणी परप्रांतीय व्यवस्थापक असून या व्यवसायात खोपोलीतील महिला देखील सहभागी असल्याचे स्थानिक सांगत आहेत। अशीच परिस्थिती ऑर्केस्ट्रा बारची असून या ठिकाणी दिवस मावळला की चारचाकीमध्ये कोंबून तरुणी आणण्यात येतात। अनैतिकतेला पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालण्याची मागणी होत आहे। यामध्ये खालापुरात 5 वर्षापेक्षा अधिक काळ नोकरी केलेल्या काही पोलीस कर्मचारी यांचे हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो खालापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।